ज्या पतीला त्याची पत्नी पैशांच्या लोभापायी घराबाहेर काढत होती, तो प्रत्यक्षात करोडपती होता, जो आपली खरी ओळख लपवून घरात राहत होता. पण जेव्हा त्याचं सत्य उघड झाले, तेव्हा असे काही घडले जे त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एके दिवशी एक वृद्ध महिला ऑटोमध्ये बसली होती आणि वाटेत ड्रायव्हरकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली की बेटा, मी तुला काहीतरी विचारू का? त्याने आरशात पाहून उत्तर दिलं, हो काकू, तू सुशिक्षित दिसतोयस, तुझ्या बोलण्यात शिष्टाचार आहे आणि बोलण्याची पद्धतही चांगली आहे. मग ही ऑटो का चालवत आहेस? त्याने हळुवारपणे म्हटलं, काही उत्तरं वेळ आली की दिली जातात काकू, आणि काही प्रश्न न विचारताही समजतात. ती बाई काही वेळ गप्प राहिली आणि हळुवारपणे म्हणाली, तू काहीतरी लपवत आहेस बेटा. त्याने फक्त आरशात पाहिलं आणि हसला, पण उत्तर दिलं नाही. पुढच्या दृश्यात तोच माणूस एका आलिशान कॅफेच्या मागच्या दारातून आत येतो. त्याला पाहून कर्मचारी उभा राहतो. सर, तुम्ही येण्याची तसदी घेतलीत? तो फक्त मान हलवतो आणि म्हणतो की ग्राहकांना कसं वागवलं जातं ते पाहायचं होतं. कर्मचारी त्याला चहा देतो, पण तो नकार देत म्हणतो की मी आता ड्युटीवर आहे. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं की सर, तुम्ही अजूनही ऑटो चालवत आहात? तो म्हणतो की मी जिवंत असेपर्यंत माझी ओळख बदलणार नाही. आता कथा एका फ्लॅशबॅकमध्ये जाते. सुमारे 6 वर्षांपूर्वी एक जुना बंगला, ज्याच्या भिंती त्यांचं वय दाखवत होत्या, परंतु त्यात राहणारा व्यक्ती विराट खूप शांत, मेहनती आणि जगापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्याची पत्नी सिम्मीचा स्वभाव पूर्णपणे त्याच्या विरुद्ध होता. तिला दिखावा करण्याची खूप आवड होती आणि तिला नेहमीच पैशांनी भरलेलं जीवन हवं होतं. त्यांची 2 मुले, कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा रोहन आणि 12वीत असलेली मिनल, दोघेही त्यांच्या वडिलांच्या साधेपणाने चिडले होते. त्यांना नेहमी वाटायचं की त्यांचे वडील आयुष्यात काही विशेष करू शकत नाहीत. विराटकडे वडिलोपार्जित मालमत्ता होती. शहरात 2 दुकाने भाड्याने होती, एक जुने घर आणि काही रोख बचत होती. परंतु तो कधीही दिखावा करत नव्हता, कधीही महागडी गाडी खरेदी करत नव्हता, कधीही परदेश दौऱ्यावर गेला नव्हता. त्याला असे वाटत होते की आयुष्यातील सर्वात मोठी कमाई म्हणजे आदर आणि शांत झोप. पण कुटुंबातील सदस्यांना शांती नको होती. त्यांना पैसे हवे होते, आणि तेही लगेचच. एके दिवशी त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही जी मालमत्ता सांभाळली आहे ती आमच्या नावावर हस्तांतरित करा. आम्ही ती गुंतवू. रोहनचा व्यवसाय सुरू होईल. मिनलला परदेशात कॉलेजमध्ये पाठवावे लागेल. विराटने होकार दिला, मी सगळं करेन, पण मी मालमत्ता कोणाच्याही नावावर करणार नाही. सिम्मीला राग आला, म्हणजे तू आमच्यावर विश्वास ठेवत नाहीयेस? जर तू आम्हाला ते देणार नाहीस तर कोणाला देणार? विराट शांत राहिला. तो काहीच बोलला नाही. त्याच रात्री जेव्हा तो त्याच्या खोलीत बसला होता, तेव्हा त्याला कपाटात ठेवलेल्या कागदपत्रांमध्ये काही छेडछाड दिसली. काही स्वाक्षऱ्याही विचित्र वाटत होत्या. शंका आणि विश्वास यांच्यात डोलत होत्या. त्याचे हृदय आता तुटत होते. दुसऱ्या दिवशी त्याने एक खेळ खेळला. तो त्याच्या वकिलाला भेटला आणि सर्व मालमत्ता विराट वेलफेअर ट्रस्टच्या नावावर हस्तांतरित केली. ट्रस्टमध्ये असा एक कलम होता की जोपर्यंत विराट जिवंत आहे तोपर्यंत मालमत्तेचा कोणताही भाग विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही. त्याने हे सर्व एकाच दिवसात कोणालाही न सांगता केले. दुसऱ्या रात्री घरात पुन्हा वाद झाला. यावेळी रोहनही म्हणाला की बाबा, तुम्ही जे करायचं होतं ते केलं आहे, आता आमचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. विराट शांतपणे उठला. त्याच्या जुन्या बॅगेत काही कपडे ठेवले आणि दाराबाहेर गेला. सिम्मी म्हणाली, तू जात आहेस तर जा, असंही तुझं इथे काही काम नाही. विराटने काहीच उत्तर दिले नाही, तक्रार केली नाही, फक्त एक शांतता जी आत बरेच काही सांगत होती. विराटने शहराच्या जुन्या भागात एक छोटीशी खोली भाड्याने घेतली होती. दुसऱ्याच दिवशी त्याने एक सेकंड हँड ऑटो खरेदी केली आणि त्याच दिवसापासून ती चालवायला सुरुवात केली. तो सकाळी 6 वाजता निघायचा आणि रात्री 10 वाजेपर्यंत गाडी चालवायचा.
पण आता त्याच्या डोळ्यात प्रकाश होता, एक वेगळीच ऊर्जा होती. तो दुपारी 1 तास सुट्टी घेत असे आणि त्यावेळी काही जुन्या व्यावसायिक संपर्कांना भेटत असे. हळूहळू त्याने त्याच मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न एका योजनेत गुंतवू लागला. त्याने ऑटो कॅफे नावाचा एक छोटासा कॅफे उघडला आणि तोच कॅफे आता शहरात 3 शाखांसह लोकप्रिय झाला होता. पण कोणालाही माहीत नव्हते की ऑटो ड्रायव्हर तोच मालक आहे. आणि आता वर्षानुवर्ष काही लोक त्याच्या ऑटोमध्ये बसत होते, तेव्हा तो त्यांना कोणतीही तक्रार न करता, कोणताही अहंकार न ठेवता त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन जात असे. एका संध्याकाळी जेव्हा तो एका ग्राहकाला सोडल्यानंतर परत येत होता, तेव्हा त्याला दुरून रस्त्यावर एक परिचित चेहरा दिसला. तो जवळ गेला आणि त्याला दिसले की ती त्याची पत्नी सिम्मी आहे, महागड्या कपड्यांमध्ये पण थकलेल्या चेहऱ्याने. तिची नजर विराटशी भिडली आणि सिम्मीच्या चेहऱ्यावर थोडी भीती आणि नंतर रागही होता. तू अजूनही ऑटो चालवत आहेस? हे खुश झालं. तुला लाज वाटत नाही का? विराट गप्प राहिला. तू एवढ्या मोठ्या मालमत्तेचा मालक होतास आणि आता तुला रस्त्यावर इकडे तिकडे भटकत आहेस. आम्हीही तुझ्यावरच अवलंबून होतो. विराट काहीच बोलला नाही. त्याने ऑटो सुरू केला आणि हळुवारपणे बोलला, कधी कधी एकटे बसणे आवश्यक असते, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला समजेल की कोण त्याचे स्वतःचे आहेत आणि कोण फक्त संपत्तीसाठी जवळ आहेत. त्याने ऑटो पुढे सरकवली, पण सिम्मी तिथेच उभी राहिली, रागावलेली, मत्सरने भरलेली आणि कुठेतरी पराभूत झालेली. पण आता कथेचा खरा खेळ सुरू होणार होता. त्याच रात्री सिम्मी घरी पोहोचली आणि तिचा मुलगा रोहनला सांगितले की तिने विराटला ऑटो चालवताना पाहिला आहे. तो माणूस पूर्णपणे कोसळला आहे. ती म्हणाली की आता त्याच्याकडे काहीही शिल्लक नाही. पण मुलगी मिनल शांत राहिली. तिच्या डोळ्यात थोडासा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी रोहनने एका जुन्या वकिलाशी संपर्क साधला. आमच्या वडिलांनी आमच्याकडून सर्व पैसे हिसकावून घेतले. आम्ही हे घर चालवले आहे, त्यावर हक्क आमचा आहे. आम्हाला खटला दाखल करायचा आहे. वकिलाने कागदपत्र पाहिली. सिम्मीने काही जुनी कागदपत्रे दिली. मालमत्तेच्या छायाप्रती, बँक स्टेटमेंट आणि एक मृत्यूपत्र ज्यावर त्यांनी विराटला फसवणूक करून स्वाक्षरी करून घेतली होती. वकील हसला की जर या स्वाक्षऱ्या खऱ्या असतील तर आपणच केस जिंकू शकतो. पुढच्या आठवड्यात कोर्टात खटला दाखल झाला. मालमत्तेच्या हक्कांवर विराट विरुद्ध कुटुंब वाद निर्माण झाला. या बातमीमुळे कुटुंबात करोडो रुपयांच्या मालमत्तेवरून युद्ध सुरू झाले. वडिलांना हाकलून लावण्यात आले. आता मुलगा दावा करत आहे. पत्रकारांनी विराटला विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणतंही विधान दिलं नाही. तो फक्त एकच ओळ बोलला की ज्यांचे मन स्वच्छ असते त्यांना विधानं द्यायची गरज नाही. सुनवानीचा दिवस आला. न्यायालयीन कक्ष भरलेला होता. सिम्मी, रोहन, मिनल, त्यांचे वकील सर्वजण आत्मविश्वासाने भरलेले होते. परंतु जेव्हा न्यायाधीशांनी केस फाईल उघडली आणि मालमत्तेची खरी स्थिती पाहिली, तेव्हा संपूर्ण वातावरण बदलले. न्यायाधीशांनी कागदपत्रे वाचली आणि सांगितले की मालमत्ता विराट कल्याण ट्रस्टच्या अधीन आहे. ट्रस्ट नोंदणी वैध आहे आणि सर्व कागदपत्रे कायदेशीर आहेत. या ट्रस्टमध्ये एक कलम आहे की जोपर्यंत श्री विराट जिवंत आहेत तोपर्यंत ही मालमत्ता विकता येणार नाही, हस्तांतरित करता येणार नाही किंवा त्यावर कोणताही दावा करता येणार नाही. संपूर्ण न्यायालयीन कक्ष स्तब्ध झाला. सिम्मीच्या डोळ्यात अविश्वास होता. याचा अर्थ काय? हे सर्व ट्रस्टमध्ये कसे गेले? न्यायाधीशांनी त्याचे बनावट मृत्यूपत्र नाकारले आणि म्हणाले की तुम्ही सादर केलेल्या मृत्यूपत्रातील सह्या खोट्या वाटतायत. यावर फॉरेन्सिक चौकशीचे आदेश दिले आहेत. विराट पहिल्यांदाच उभा राहिला. राग आणि अभिमान न बाळगता न्यायाधीशांना म्हणाला, मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. न्यायाधीशांनी मान हलवली. माझ्या स्वतःच्या लोकांनी मला सोडून दिले जेव्हा मी फक्त मी होतो. आता जेव्हा माझी ओळख संपत्तीच बनली आहे तेव्हा प्रत्येक जण मला पुन्हा स्वतःचे म्हणवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु न्यायाधीश साहेब, संपत्तीवर आधारित नातेसंबंध खूप स्वस्त असतात.
म्हणूनच मी माझ्या नावातून माझी संपत्ती काढून टाकली, जेणेकरून जर नाते टिकले तर ते खरे राहील. न्यायालयात क्षणभर शांतता होती. नंतर न्यायाधीशांनी केस फेटाळून लावली. कोणताही दावा करता येणार नाही. मालमत्ता ट्रस्टची आहे. केस संपली. त्याच संध्याकाळी जेव्हा सिम्मी घरी पोहोचली तेव्हा रोहन भिंतीवर हात मारत ओरडत होता, आमच्या सोबत हे कसे घडले? सर्व काही आमच्या समोर होते आणि आम्ही हात घासत राहिलो. मिनल शांत बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते. आम्हाला वाटलं की वडील फक्त एक श्रीमंत माणूस आहेत, पण ते माणुसकीनेही भरलेले निघाले. सिम्मी काहीही बोलू शकली नाही. जणू तिच्या तोंडात जीवच उरली नव्हती. 2 दिवसांनी एक पार्सल घरी आले. ते पार्सल पाठवणारा विराटच होता. आता एका फ्लॅटची चावी आणि एक पत्र होते. तुम्ही जे केलं ते मी विसरलो नाहीये, पण बदला घेणे ही माझी सवय नाहीये. हे घर तुमच्यासाठीच आहे, जेणेकरून कोणीही उपाशी राहू नये. आता मला फक्त एकांत हवा आहे, कारण तुम्ही लोकांनी मला कधीच आपलं मानलं नाही. आता रोहन आणि मिनल दोघंही आश्चर्यचकित झाले की जो माणूस त्यांच्या विरुद्ध खटला जिंकू शकतो, त्यांना तुरुंगात पाठवू शकतो, त्याने त्यांना माफ केले होते. पण माफ करून तो आणखीन उंचावला. दुसऱ्या दिवशी सकाळी विराट त्याच्या कॅफेमध्ये नव्हता, तर त्याच्या ऑटोमध्ये होता. रस्त्यावर तेच हास्य, तीच सवय. कोणीतरी विचारलं की साहेब, आता तुम्हीच सर्वस्व आहात, तरीही ऑटो का? त्यावर विराट हसला, कारण जेव्हा सगळे मला सोडून गेले होते तेव्हा ही ऑटो माझाच आधार होती. हळूहळू शहरात अफवा पसरू लागल्या की एक ऑटो ड्रायव्हर आहे जो प्रत्यक्षात कोट्यावधींचा मालक आहे, ज्याला त्याच्याच कुटुंबाने नाकारले होते, ज्याने त्याची सर्व मालमत्ता ट्रस्टमध्ये ठेवली होती, जेणेकरून कोणीतरी त्याच्यावर प्रेम करेल, त्याच्या संपत्तीसाठी नाही. एके दिवशी एक तरुण मुलगा त्याची ऑटो थांबवतो आणि विचारतो, काका, तुम्ही वांद्र्याला जाल का? विराट हसतो आणि म्हणतो की बस बेटा. वाटेत मुलगा त्याच्या स्वप्नांबद्दल त्याला सांगतो की मला एक स्टार्टअप सुरू करायचं आहे, पण माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणतात की नोकरी कर, जोखीम घेऊ नकोस. मी काय करावं? विराट उत्तर देत नाही. तो फक्त खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड काढतो आणि त्याला देतो की ऑटो कॅफे फाउंडेशन, जर तुम्हाला खरोखर काम करायचं असेल तर उद्या दुपारी इथे या, तुम्हाला संधी मिळेल. पण एक अट आहे, तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, दिखावा करू नका. मुलगा शांत होतो. त्याच्या घरी पोहोचल्यावर तो पैसे देण्याचा प्रयत्न करतो, पण विराट हसतो आणि म्हणतो की तू आता कर्जदार झाला आहेस. बेटा, जेव्हा तू इतरांना संधी देशील तेव्हा ते परत कर. त्या दिवशी कॅफेच्या बाहेर एक वृद्ध महिला वर्तमानपत्र वाचत होती. त्याच्यावर मथळा होता की ऑटोवाला करोडपती ज्याच्या साधेपणाने सर्वांचे मन जिंकले. आत लेख होता, विराट शहरातील चेहरा जो संपत्ती लपवतो आणि आदर मिळवतो. ट्रस्टमध्ये आपली मालमत्ता ठेवणाऱ्या या माणसाने आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही, एकही मुलाखत दिली नाही, पण हजारो तरुणांना रोजगार आणि हजारो भुकेल्यांना अन्न दिले आहे. तर दुसरीकडे सिम्मी आणि रोहनच्या घरात वातावरण जड झाले होते. मुलगी मिनलने तो लेख वाचला आणि तिच्या आईला दाखवला. आई, आम्ही ज्याला कमकुवत समजत होतो तो पार डोंगर निघाला. सिम्मीने वर्तमानपत्र हिसकावून फेकून दिले. हे सर्व एक ढोंग आहे. जर त्याच्यात खरोखरच माणुसकी असती तर तो घर सोडून गेलाच नसता. त्यावर मिनल म्हणाली, आई, त्यांनी घर सोडलं नाही, आम्ही त्यांना बाहेर काढलं होतं. रोहन अजूनही रागावला होता. पप्पांनी आम्हाला सर्वांसमोर अपमानित केलं. आता सगळे त्याला देव बनवत आहेत. मिनल म्हणाली की नाही भाऊ, त्यांनी आम्हाला देव बनण्याची संधी दिली, पण आम्ही पैशांचे भक्त झालो. आता शहरातील लोक विराटला ओळखू लागले होते. लोक दुरूनच त्याचे स्वागत करायचे. काही जण त्याच्या ऑटोमध्ये बसताच भावनिक व्हायचे. एकदा एक महिला बसली आणि रडत म्हणाली, मला माफ कर भाऊ, मीही अशीच एक सून होते जी माझ्या सासऱ्यांना टोमणे मारायची, पण तुमच्या कथेने मला आरसा दाखवला. विराटने त्या महिलेला फक्त एकच गोष्ट सांगितली
की जर तुम्हाला कोणाचं मौन ऐकायला लागलं तर समजून घ्या की आता खूप उशीर झाला आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टातून एक पत्र आले. सिम्मी आणि रोहनच्या बनावट मृत्यूपत्रावर खटला दाखल करण्याची तारीख निश्चित झाली आहे. विराटने ते पाहिले आणि कचऱ्याच्या डब्यात फेकले. कायदा न्याय देऊ शकतो, पण मी एक माणूस आहे. मी माफ केले आहे. आता लोक त्याला फक्त ऑटोवाला म्हणत नाहीत. आता तो शहरातील मूक नायक बनला होता, जो बोलून दाखवत नव्हता. एका रात्री तो ऑटो चालवत होता. एक मुलगा त्याच्या वडिलांसोबत बसला होता आणि म्हणत होता की बाबा, मी मोठा झाल्यावर मीही ऑटो चालवेन. वडिलांना धक्का बसला. का बेटा? मुलाने म्हटलं, कारण तो ऑटोवाला काका सर्वांना मदत करतो. मलाही त्याच्यासारखंच व्हायचं आहे. विराटचे डोळे अश्रूंनी भरले. त्याला मागच्या आरशात एक निष्पाप चेहरा दिसला, ज्यामध्ये कोणताही लोभ नव्हता, फक्त प्रेरणा होती. आणि त्या रात्री पहिल्यांदाच तो स्वतःला म्हणाला की मी हारलो होतो, पण मी स्वतःला हारू दिले नाही. आणि हा माझा विजय आहे. एका संध्याकाळी विराट थोडा थकला होता. ऑटोच्या छतावर पावसाचे थेंब पडत होते आणि त्याच्या वायपरचा मंद आवाज त्याच्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळत होता. त्याने ऑटो एका जुन्या वळणावर थांबवला, जिथे तो त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत चहा पिण्यासाठी जात असे. ते जुने दुकान अजूनही तिथेच होते, पण आता त्याच्यासोबत बसायला तिथे कोणी नव्हतं. तो रस्त्याच्या कडेला चहा घेऊन बसला होता, तेव्हा त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. साहेब, एक महिला आणि एक मुलगा तुम्हाला भेटण्यासाठी कॅफेच्या बाहेर उभे आहेत. ते तुमचं नाव घेऊन तुम्हाला विचारत आहेत. विराटला आश्चर्य वाटले नाही. त्याने ऑटो सुरू केली आणि हळूहळू त्या दिशेने चालत गेला. सिम्मी ऑटो कॅफेच्या नवीन शाखेच्या लॉबीमध्ये उभी होती. तिचे केस ओले विखुरलेले होते. तिच्या डोळ्यात लाज होती, पण जिभेवर तीक्ष्णता नव्हती. रोहनही त्याच्या सोबत होता, जो पूर्वीसारखा गर्विष्ठ दिसत नव्हता. त्याचे डोळे आतून जणू काही रिकामे होते. विराट आत आला. त्याला पाहताच कर्मचाऱ्यांनी त्याला इशारा केला. साहेब, ते लोक. तो काही न बोलता त्यांच्याकडे गेला. काही क्षण सिम्मीचे डोळे अश्रूंनी भरले. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली की विराट, आम्हाला माफ करा. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. आम्हाला त्यावेळी समजले नव्हते, पण आता मला समजलं आहे. रोहननेही मान खाली घातली की बाबा, मला खूप लाज वाटते. जेव्हा मी वर्तमानपत्रात तुमच्या ऑटोची कहाणी वाचली, तेव्हा मला समजले की खरी ताकद आदर आहे, आणि ती आमच्याकडून हिसकावून घेतली गेली होती, पण तुम्ही ती मिळवली. काही वेळ शांतता पसरली. मग विराटने एक दीर्घ श्वास घेतला. आता त्याला समजले की तो तिच्या डोळ्यात पाहत होता. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते, तेव्हा तुम्ही मला सोडून गेलात. आज जेव्हा शहर माझा आदर करत आहे, तेव्हा तुम्ही पुन्हा परतला आहात का? सिम्मी म्हणाली, कारण तुम्ही आमचे आहात. विराट हसला. मी तेव्हाही तुमचाच होतो, पण तुम्ही माझे नव्हतात. रोहनच्या डोळ्यात अश्रू होते. आपण आता पुन्हा एकत्र राहू शकत नाही का? विराट काहीच बोलला नाही. त्याने खिशातून एक चावी काढली. ही तीच चावी होती जी त्याने महिन्यांपूर्वी त्यांना पाठवली होती, त्या छोट्या फ्लॅटची, जो त्याने त्यांच्यासाठी विकत घेतला होता. मी आधीच तुमच्यासाठी घर बांधले होते, पण आता मी तुमच्यासोबत तिथे राहू शकत नाही, कारण माझे घर फक्त विटांनी बनलेले नव्हते, ते विश्वासांनी बनलेले होते, आणि तुम्ही ते तोडले. सिम्मी रडू लागली. तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. विराट हळूच म्हणाला की मीही अपूर्णच होतो, पण मी स्वतःला सोडले नाही. म्हणूनच मी आज उभा आहे आणि तुम्ही सर्व पुन्हा पडलेले आहात. असं म्हणत तो वळला आणि तिथून निघून जाऊ लागला. पण काही पावले चालल्यानंतर थांबला. माझ्या आतला माणूस अजूनही जिवंत आहे, म्हणूनच मी तुमचा द्वेष करणार नाही, पण मी तुम्हाला परत बोलावणारही नाही. जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर ऑटो कॅफे फाउंडेशनला अर्ज करा. हाच नियम सर्वांसाठी लागू होतो, माझ्या कुटुंबासाठीही. सिम्मी आणि रोहन तिथेच उभे होते, जणू काही वेळ थांबला आहे. विराट कॅफेमधून बाहेर पडला आणि त्याच्या ऑटोकडे गेला. वाटेत तो एकटा बसला तेव्हा त्याचे डोळे ओले झाले होते, पण नंतर तो स्वतःशीच म्हणाला की माणूस माफ करू शकतो,
पण पुन्हा तुटण्याची चूक करू शकत नाही. त्या रात्री ऑटो कॅफेच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक चिठ्ठी मिळाली की उद्यापासून सेल्फ वर्थ वीक साजरा केला जाईल. प्रत्येक ग्राहकाला फक्त एकच प्रश्न विचारला जाईल, तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाची किंमत माहिती आहे का? विराटच्या या मोहिमेची बातमी व्हायरल झाली. सोशल मीडियावर फक्त एकच ओळ ट्रेंड होऊ लागली, ज्याला घराबाहेर काढले गेले आज तो संपूर्ण शहराला घर देत होता. मुलगी मिनलने तिच्या मैत्रिणीला शांतपणे सांगितले, ते माझे वडील आहेत. मैत्रिणी म्हणाल्या की तुम्ही भाग्यवान आहात. तिने मान खाली घातली, काश मी तिथे असते. पुढच्या आठवड्यात ऑटो कॅफे मानवतेचे प्रतीक बनवले जाईल. त्याला प्रतीक पुरस्कार मिळाला. पत्रकारांनी विराटला मुलाखतीसाठी विचारलं. त्याने एका ओळीत उत्तर दिलं की गरिबीमुळे कधीही कोणाला सोडू नका. होऊ शकतं की उद्या ती व्यक्ती तुम्हाला माणूस बनायला शिकवेल. एके दिवशी जेव्हा तो स्वयंपाकघरातील स्टोररूममध्ये काही गोष्टी तपासत होता तेव्हा एक मृदू आवाज आला, बाबा. तो मागे वळला आणि तिथे मिनल होती, त्याची मुलगी. तीच व्यक्ती जिने एकेकाळी त्याच्यापासून नजर फिरवली होती. पण आज तिचे डोळे ओले झाले होते आणि तिच्या हातात ऑटो कॅफेचा जॉब फॉर्म होता. मला इथे काम करायचं आहे. विराट काही बोलला नाही, फक्त फॉर्म घेतला. तो पाहिला आणि कर्मचाऱ्यांना त्याची मुलाखत घेण्यास सांगितले. मिनल म्हणाली, पण बाबा, मी तुमची मुलगी आहे. विराटने तिच्या डोळ्यात पाहिलं. इथे सर्वांना समान वागणूक दिली जाते. जर तुम्हाला खरोखर काम करायचं असेल तर तुम्हाला माझी मुलगी बनून नाही तर माझ्यासारखे बनून ते सिद्ध करावे लागेल. मिनल गप्प राहिली आणि नंतर मान वाकवत म्हणाली, धन्यवाद साहेब. पुढच्या काही आठवड्यात मिनल स्वयंपाकघर स्वच्छ करण्यापासून ते टेबलावर ऑर्डर देण्यापर्यंत सर्व काही करू लागली. कोणीही तिला ओळखत नाही की ती मालकाची मुलगी आहे आणि ती स्वतःही सांगू इच्छित नाही. तिला आता समजलं आहे की ओळख नातेसंबंधाने नाही तर कठोर परिश्रमाने मिळते. एके दिवशी कर्मचाऱ्यांनी विराटला सांगितले की साहेब, मिनलने आज संपूर्ण दिवसातील सर्वाधिक टीप मिळवली आहे. विराट तिच्या वागण्यावर खूप आनंदी आहे. तो एकदा हसला आणि म्हणाला की आता ती माझी मुलगी होत आहे. शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ऑटो कॅफे फाउंडेशनचे संस्थापक विराट शर्मा यांना आमंत्रित करण्यात आले होते. संपूर्ण हॉल खचाखच भरला होता. विद्यार्थी टाळ्या वाजवत होते. प्राध्यापक व्यासपीठावर विराटचा सन्मान करत होते. विराट माईकवर आला आणि काही सेकंद गप्प राहिला. मग तो म्हणाला, मी फक्त एकच गोष्ट सांगेन की जेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं तेव्हा आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या व्यक्तीला कधीही विसरू नका. आणि जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असते तेव्हा जर ते लोक परत आले तर समजून घ्या की तुमचं यश खरं आहे. टाळ्यांच्या कडकडाटात एक विद्यार्थी उभा राहिला. साहेब, जर तुमच्या प्रियजनांनी तुमचा विश्वासघात केला तर तुम्ही त्यांना कधी माफ करावं का? विराटने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाला की जर ते पश्चात्तापाने परतले तर तुम्ही त्यांना नक्कीच माफ केले पाहिजे. पण पुन्हा कधीही स्वतःला तोडण्याची चूक करू नका. क्षमा करणे म्हणजे मानवता, पण अंतर राखणे म्हणजे शहाणपण. कॉलेज नंतर आणखी एक बातमी येते. ऑटो कॅफे फाउंडेशनला सरकारकडून राष्ट्रीय सामाजिक उत्थान आयकॉन पुरस्कार दिला जाईल. विराटने नकार दिला. पुरस्काराची आवश्यकता नाही. जर कोणी उपाशी झोपला नाही तर ते माझं मोठं बक्षीस असेल. त्या रात्री जेव्हा तो ऑटो घेऊन घरी परतत होता तेव्हा एक मुलगा त्याच्या वडिलांसोबत चालत होता. मुलाने त्याला पाहिलं आणि ओरडला, पहा बाबा, तोच ऑटोवाला काका जो गरिबांना अन्न देतो. विराट थांबला आणि मुलाला कॅन्डी दिली. मुलाने विचारलं की तुम्ही करोडपती आहात ना? विराट हसला, नाही बेटा, मी फक्त एक ऑटो ड्रायव्हर आहे. पण हो, मी स्वतःमध्ये श्रीमंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑटो कॅफेच्या भिंतीवर एक नवीन बोर्ड लावण्यात आला, ज्याला सर्वांनी नाकारले. त्याने सर्वांना दत्तक घेतले. खाली लिहिले होते, फाउंडेशन विराट द ऑटोवेल करोड पार्टी. मिनलने तो बोर्ड वाचला आणि कर्मचाऱ्यांसोबत उभी राहून म्हणाली,
आज मला अभिमान वाटतो की मी त्यांची मुलगी आहे, पण खरा अभिमान तेव्हा होईल जेव्हा मी माझी स्वतःची ओळख बनवेन. विराटने मागून ऐकले आणि पहिल्यांदाच त्याने मिनलच्या खांद्यावर हात ठेवला. आता तू माझी मुलगी नाहीस, तू माझी सर्वात मोठी कामगिरी आहेस. सिम्मी दूर उभी होती, शांत. विराटने तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवून सूचित केले की मी पुन्हा नातेसंबंध जोडणार नाही, पण मी मानवतेला नकारही देणार नाही. जर तुला भूक लागली असेल तर बिंदास इथे ये. ऑटो कॅफे नेहमीच उघडे राहील. तो हसला. त्याने ऑटो सुरू केली आणि शहराच्या दिशेने निघाला. यावेळी मागे कोणीही नव्हते. ना पश्चाताप, ना वेदना, फक्त शांतता होती. आणि एकच नाव, ऑटोवेल करोड पार्टी होते. ज्याला ठेच लागली पण ती स्वतःच ठेच बनली. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू एका अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.